नित्य चालू आहे. आणि कामानिमित्त म्हणजे आता तुम्हाला मुद्द्याच सांगतोय भाष्य. म्हणजे माझ्याशी असं मुद्द्याचं काय बोलायचंय तुम्हाला? हे बघा भाष्य, तुमची आई वारली तेव्हापासून माझं काही इकडे येणं झालं नाही. आणि आज अचानक योगायोग जुळून आलाय तुमच्या गावापर्यंत यायचा. आणि मी तुमच्या गावापर्यंत येऊन पोहोचलोय. सोबत मामेला सुद्धा घेऊन आलाय. हे बघा भाष्या, माझा मुलगा आहे ना सुरेश, त्याचा आम्ही यावर्षी लग्न करायचं ठरवलंय. तर ठीक आहे ना मामाजी. मग कसं मामाजी चहा घे. कमी झाली का ती? 65 दिसतात म्हणून काय नाही, आपण ते डिग्नशील चाय असल्यामुळे तसं दिसतंय. दूध नाही नव्हता का? नाही, आपल्याकडे दूध नाही मिळत ना. तर हे बघा भाष्या, माझ्या मुलाचं लग्न करायचं यावर्षी ठरवलंय. आणि आम्ही मुलीच्या शोधात निघालो. म्हटलं दुसरीकडे काय शोधायचं, आपली भाषी आहे ना संगीता, तिलाच आपल्या घरी सून म्हणून न्यायचं असं आम्ही ठरवलंय भाषा. आणि त्याच्याकरिताच आम्ही इकडे आलो. अरे म्हणजे मामाजी संगीताबद्दल बोलताय का तुम्ही? होय भाषा. खरंय मामाजी, यावर्षी माझा सुद्धा विचार होताच तिचं लग्न करण्याचं. पण माझी परिस्थिती गरिबीची असल्यामुळं यावर्षी मी तिचं लग्न नाही करायचं ठरवलं. कारण पीक पाणी सर्वच काही गेलं. अरे तिच्या लग्नाचा निर्णय मी कॅन्सल केला. नाही ते खरोखर तुम्हाला आवडीनं एवढे दूर आले आणि तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांना मला द्यायला काहीच अडचण झाली नसती. खरंच मी खुशीने दिलं असतो बरं. पण माझी परिस्थिती फार गंभीर आहे. कसा करू मी तिचा लग्न, घरी नाही होणं झालं. कसा करू मी तिचा लग्न, घरी नाही होणं झालं. कसा करू मी तिचा लग्न, घरी नाही होणं झालं. कसा करू मी तिचा लग्न, घरी नाही होणं झालं. कसा करू मी तिचा लग्न, घरी नाही होणं झालं. कसा करू मी तिचा लग्न, घरी नाही होणं झालं. कसा करू तिचा लग्न, घरी नाही होणं झालं. कसा करू मी तिचा लग्न, घरी नाही होणं झालं. गरिबाचा माझा संसार, गरिबाचा माझा संसार, गरिबाचा हो 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 माझा संसार.
माझी परिस्थिती आहे आणि यावर्षी सर्वच काही बुडल्यामुळं तिचं लग्न नाही करायचं ठरवलं. हे बघा भाष्या, मलाही तुमची परिस्थिती माहिती आहे. भाष्या, एक काम करायचं, तुम्ही 1 रुपया सुद्धा द्यायचं नाही. सर्व लग्नाचा खर्च मी करेन आणि तुम्ही वरात घेऊन यायचं आमच्या गावाला. हॉल बुक मी करेन, सर्व खर्च मी करेन आणि तुम्हाला खर्चासाठी 2.5 लाख रुपये सुद्धा मी देण्यास तयार आहे. भाषा, फक्त तुम्ही लग्नाला तयार व्हा. खरंय मामाजी, तुम्ही एवढा आग्रह करता ना, तर ठीक आहे. मग मला सुद्धा मान्य आहे मामाजी. तुम्ही काळजी करू नका, लग्न ठरलं समजा. ठीक आहे ना भाषा? ठीक आहे तर ठीक आहे, बोलवा संगीताला. ठीक आहे. अगं संगीता, काय झालं दादा? हे बघ, हे मामाजी आलेत म्हणजे तुला बघण्यासाठी आले. अगं मी मागं म्हणत होतो ना तुला की नाही संगीता तुझं लग्न करावं, आणि तो आज योगायोग आपल्या जवळ आलाय आणि तेही फार श्रीमंत आहेत ग. अगं अशा घरात तू फुललीस ना, खरंच तुझं नशीबच. दादा, अरे तू लग्नात तयार झालास, पण तू आपलं पाहिलंस का दादा? अरे आपलं तर पूर्ण धान्य गेलेलं आहे आणि तुझ्याकडे पैसे कुठून? असोय ग, तू काळजी करू नकोस. अगं सर्व काही हे मामाजी रिस्क घेतले आणि त्यांनी मला सपोर्ट दिलंय की भाषा तू काहीच काळजी करायची नाही. आम्ही सर्व काही लग्नासाठी सर्वच खर्च करू, पण भाषेला आम्हीच मागू या उद्देशानं बोलले, म्हणून मी तयार झालोय ग. तुला आवडलं का? ठीक आहे दादा, तू म्हणते ना तसे मी वागेन. तुला आवडलं तर काय आणि मला आवडलं काय? बोला. अरे काही नाव गाव विचारायचं विचार ना. अरे तुला आणलं कशा करता इथं बसायला? मला पाहायला लागते. अरे तुला त्याच्यासाठीच आणलं नाही. तुम्ही विचाराने मी अरे मी विचारायचा जर असतो तर आम्ही दोघे नवरा बायको आलो नसतो का? तुला कशाला आणलं असतं इथं? आता तुम्ही काय होतं मधाचा 3 भेटा लावून दिल्या, आता माझ्या मागं आता हे बघ, लाजाचं काही काम नाही. अरे तुला मुलगी आहेस का लाजायला? नाही बरं नाव मग विचार. नाही बरं विचाराले भाजी नाव गाव सर्व. अरे विचार ना. नाही